सर्वसमावेशक विकासाची संकल्पना घेऊन आपले महाराष्ट्र शासन काम करत आहे. पायाभूत सुविधा, कृषी, आरोग्य, सामाजिक न्याय, महिला, आदिवासी विकास, शिक्षण अशा विविध क्षेत्रासाठी अनेक कल्याणकारी योजना शासन राबवित आहे. या योजनांचा राज्यातील प्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनासोबत म्हणजे सरकार समवेत प्रशासनही प्रयत्नशील आहे. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक डॉक्टर हेमंत पाटील. स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल कृषी सेवा यावर. बंधू आणि भगिनींनो, आपण मागच्या 2 भागात महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेमध्ये आवास, विशेष अर्थसहाय्य, आरोग्य, महिला व बालकल्याण विकास, रोजगार, स्वयंरोजगार व कृषी संबंधित योजनांचा आपणास विस्तृत असे मार्गदर्शन केले. त्याचाही आपण फायदा घेतच असाल तरी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी योजना भाग 3 मध्ये आपण कामगार, परिवहन, अन्न व नागरी पुरवठा तसेच महामंडळे यांच्याविषयी मी आपणास डिटेल असा व्हिडिओ बनवून आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत आहे. तरी आपण हा व्हिडिओ पूर्ण बघा व सबस्क्राईब करायचं जर बाकी असेल तर कृपया सबस्क्राईब करा. तर चला तर मग अगोदर बघूया आपण आपल्या शासनाच्या कल्याणकारी योजनामध्ये 7वा हेड आहे आपला कामगार. आता कामगार संबंधित बघितलं आपण तर घरोली कामगारांसाठी योजना, त्यात जर बघितलं आपण तर अंत्यविधीसाठी आपणास 2000 रुपये अनुदान दिले जाते. प्रसूती लाभासाठी जर 2 अपत्यापर्यंत प्रत्येक प्रसूतीकरिता रुपये 5000 रुपयाचं अनुदान दिलं जातं. सन्मानधन लाभ योजना म्हणजे नोंदित कामगारांना 55 वर्षे केल्यानंतर प्रत्येकी 10,000 रुपये दिले जातात. यासाठी पात्रता जर बघितली आपण तर 18 ते 60 वर्ष आणि आपल्याला 30 रुपये शुल्क तसेच वयाचा दाखला, आधार कार्ड इत्यादी आपला डॉक्युमेंट हे लागतील. त्यावर आपल्याला अर्जदाराचा फोटो, बँक पासबुकची प्रत आणि सध्या आपलं स्वय प्रतिज्ञापत्र देखील आपल्याला लागणार आहे. यासाठी आपण जिल्हा घरेलू कामगार कल्याण महामंडळ यांच्या कार्यालयात जाऊन किंवा महाकामगार.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर देखील आपण फॉर्म हा भरू शकता. तसेच बांधकाम कामगार योजना यासाठी जर बघितलं आपण तर विवाह खर्चाची प्रतिपूर्तीसाठी 30,000 रुपये अनुदान मिळतं. मध्यान्ह भोजनासाठी म्हणजे आपण ज्या ठिकाणी काम करत असाल सेंटरिंग काम वगैरे त्यासाठी आपल्याला पौष्टिक आहार दिला जातो. तसेच अवजारे खरेदी करता किंवा पुस्तक संच खरेदी करता आपल्याला 5,000 रुपयाची मदत दिली जाते. सुरक्षा व अत्यावश्यक संच आपणास पुरवला जातो. नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000 व शस्त्रक्रियेसाठी म्हणजे आपण त्याला सीझर म्हणतो त्यासाठी आपल्याला 20,000 रुपयाचं अनुदान दिलं जातं. गंभीर आजाराच्या उपचारासाठी जवळपास 1 लाखापर्यंत आपल्याला अनुदान दिलं जातं आणि 75% जास्त अपंगत्व असल्यास 2 लाखापर्यंत आणि जर आपण व्यसनाधीन असाल आणि व्यसनमुक्तीचा उपचार घेत असाल त्यासाठी आपल्याला 6,000 रुपयाचं आपल्याला अनुदान हे दिलं जातं. त्यासाठी आपल्याला प्रसूतीचं प्रमाणपत्र, गंभीर आजार असल्याचे प्रमाणपत्र किंवा 75% अपंगत्व असल्याचं प्रमाणपत्र इत्यादी आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला नोंदणीकृत कामगार पाहिजे आपण तर आपल्याला मुलांना देखील 5,000 रुपये अनुदान मिळू शकतं. जर आपले पाल्य 10वीमध्ये किंवा 12वीमध्ये शिकत असतील, 50%पेक्षा जास्त गुण असतील तर आपल्याला 10,000 रुपये अनुदान मिळू शकतं. MSCIT शिक्षण आपणासाठी मोफत आहे, वैद्यकीय शिक्षण इत्यादी भरपूर काही योजना आपल्याला बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आपल्याला दिल्या जातात. त्यासाठी पाल्याचे शाळेचे ओळखपत्र, 75% हजेरी असलेल्या शाळेचा दाखला, किमान 50% गुण मिळायची गुणपत्रिका इत्यादी आपण डॉक्युमेंट लावणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी जर बघितलं आपण तर आपणास आवास योजना देखील मिळते आपल्याला. त्यासाठी जर आपण कामावर असताना मृत्यू झाला तर आपल्याला 5 लाखापर्यंत अनुदान मिळतं. जर नॅचरल डेथ झालं तर आपणास 2 लाखापर्यंत अनुदान मिळतं. अटल बांधकाम कामगार आवास योजनेला तुम्हाला 2 लाखाचं अर्थसहाय्य करण्यात येतं आणि 50 ते 60 वयोगटात मृत्यू व अंत्यविधीसाठी 10,000ची मदत केली जाते. यासाठी आपण प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याचे प्रमाणपत्र आपल्याला घेणं अत्यंत गरजेचं आहे.
तसंच यासाठी अर्ज जर करायचा असेल तर अर्जासाठी आपल्याला अर्जदाराचा फोटो, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, बांधकाम नोंदणी प्रमाणपत्र इत्यादी आपल्याला पाहिजे. त्यासाठी आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या जिल्हा कार्यालयात जाऊन देखील अर्ज भरू शकतात किंवा MAHA.BOCW.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन देखील आपला फॉर्म आपण भरू शकता. त्यानंतर अटल बांधकाम कामगार निवास योजना, आवास योजना, त्यासाठी देखील आपल्याला ग्रामीण भागातील किंवा आपले पक्के घर जरी बांधायचं असेल, त्याच्यामध्ये रूपांतर करायचं असेल तर देखील आपल्याला 1.5 लाखापर्यंत आपल्याला अनुदान मिळतं. यासाठी आपण नोंदणीकृत बांधकाम कामगार हवेत. सेम तुम्हाला देखील यासाठी जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ या ठिकाणी आपल्याला अर्ज भरायचा आहे. तर ह्या होत्या आपल्या बांधकामाविषयी काही योजना. त्यानंतर आपले राज्य शासन परिवहन विभाग जो काही आपलं म्हणजे ज्याला म्हणतो आपण ST विभाग, यासाठी देखील काही योजना आहेत. त्यात जर आपण बघितल्या तर प्रथम योजना आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ज्येष्ठ नागरिक प्रवास सवलत योजना. ही आपण जे आपले बांधव हे 75 वर्षापेक्षा जास्त असतील यांना तर मोफत प्रवास आहे. जे 65 ते 75 पर्यंत असतील त्यांना 50% सवलत आहे आणि ज्या महिला असतील त्यांना देखील 50% महिला सन्मान योजनेअंतर्गत आपल्याला सवलत ही मिळू शकते. फक्त हे महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंतच फक्त मर्यादित आहे आणि त्यासाठी सिटी बसमध्ये हे अनुदाय्य नसतं. त्यानंतर पुढची आपले असते अन्न व नागरी पुरवठा योजना. आता अन्न व नागरी पुरवठा योजनेमध्ये जर बघितलं आपण तर त्यात पहिली असते आनंदाचा शिधा, ज्याला म्हणतो आपण आपल्याला ते रेशन कार्डवर आपल्याला ते मिळत असतं. यासाठी गौरी गणपतीसाठी एकदा आणि दिवाळीसाठी एकदा 100 रुपयात आपल्याला आनंदाचा शिधा हा मिळत असतो. त्यात रवा, चणा डाळ, साखर प्रत्येकी 1 किलो, खाद्यतेल 1 लिटर त्याच्यामध्ये समाविष्टही असतं. ही योजना लाभार्थी जर बघितला आपण तर अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रकाधारकांना ही योजना लागू आहे. तसेच संभाजीनगर व अमरावती भागातील सर्व जिल्हे आणि वर्धा अशा 14 आपत्काग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील व शिधापत्रकाधारकांना याचा लाभ हा मिळत असतो. यासाठी आपणास स्वस्त धान्य दुकान, ज्याला म्हणतो आपण आपलं रेशन दुकान, या ठिकाणी जाऊन आपल्याला त्याचा लाभ हा घेता येईल. त्यानंतर महामंडळे जे बघितलं आपण तर महामंडळे योजनामध्ये जर बघितलं आपण तर पहिली योजना आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ. आता ही जी काही योजना आहे तर या योजनेमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना म्हणजे 15 लाखापर्यंत आपल्याला औद्योगिक कर्ज मिळू शकते आणि 4.5 लाखापर्यंत आपल्याला त्याचा व्याजाचा परतावा देखील मिळतो. गट कर्ज व्याज परतावा योजना ज्याला म्हणतो आपण क्लस्टरमध्ये, तर आपण 2 व्यक्तीमधून घेत असाल तर 25 लाखपर्यंत आपल्याला त्याचा कर्ज मिळतं. आपल्याला 3 व्यक्ती म्हणून घेत असाल तर 35 लाखपर्यंत कर्ज भेटतं. 4 व्यक्ती घेत असाल तर 45 लाखापर्यंत कर्ज भेटतं आणि 5 व्यक्ती किंवा अधिक घेत असाल तर 50 लाखापर्यंत तुम्हाला त्याचं कर्ज मिळू शकतं. यासाठी आपल्याला कर्जावर 5 वर्षापर्यंत फक्त 12% व्याजाचा परतावा असतो. त्यासाठी आपणास आधार कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, IT रिटर्न ज्याला म्हणतो आपण इन्कम टॅक्स रिटर्न, जातीचा दाखला, तसंच लिव्हिंग सर्टिफिकेट आणि प्रकल्प अहवाल आपल्याला गरजेचा आहे. त्यासाठी आपण अर्ज कुठं करावा तर https.udyog म्हणजे udyog.mahaswaym म्हणजे mahaswayam.gov.in यावर आपण असा अर्ज करू शकता. त्यानंतर दुसरी योजना आहे आपली महात्मा फुले विकास महामंडळ मागासवर्गीय योजना. ही योजना सामाजिक न्याय विभागाअंतर्गत चालवली जाते. यासाठी समाजातील म्हणजे राज्यातील आपले अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील जे दुर्बल घटकातील बांधव आहेत यांच्या व्यवसायाकरता आपल्याला अल्पदरात कर्ज व स्वरोजगार संधी आपल्याला उपलब्ध करून देतात आहे. त्यासाठी 50,000 पर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणाऱ्या व्यावसायिकांना रुपये 10,000 पर्यंत किंवा 50% महामंडळाकडून व 50% एवढे कर्ज आपल्या रूपाने बँकेतून आपल्याला दिले जाते. त्यानंतर वीज भांडवल योजना यामध्ये देखील आपल्याला 5 लाखापर्यंत गुंतवणूक असणारे प्रकल्प विचारात घेतले जातात. 20% आपल्याला महामंडळ देतं 4% दराने, 5% अर्जाने आणि 75% तुम्हाला बँकेत देत असतं. परतफेडीसाठी आपल्याला कमीत कमी 5 वर्ष आपल्याला किमान हे लागतात. यासाठी जर बघितलं तर संकेतस्थळ जर बघितलं आपण तर https.mpbcdc.mahastra.gov.in या संकेतस्थळावर आपण त्याचा अर्ज भरू शकता. त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ ही योजना देखील सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येते आणि या योजनेचा उद्देश एकच आहे, मातंग समाजातील जे काही आपले बांधव आहेत त्यांच्या एकूण 12 पोटजाती आहेत त्यांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास व्हावा यासाठी ही योजना राबविण्यात येते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ.
तर यासाठीच बघितलं आपण तर आपल्याला 1 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या गरजूंना स्वयंरोजगार व रोजगार उपलब्ध करण्याकरता 50,000पर्यंत आपल्याला कर्ज दिलं जातं. त्यानंतर या ठिकाणी बघितलं आपण तर आपलं कर्ज योजना जर शैक्षणिक कर्ज योजना देखील याच्यामध्ये आहे. त्यात अभियांत्रिकी, वैद्यकीय, IT ज्याला आपण म्हणतो माहिती तंत्रज्ञान आणि उच्च स्वरूपाचे शिक्षणाकरता अर्थसहाय्य दिलं जातं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी. त्यासाठी आपल्याला देशांतर्गत शिक्षणासाठी 10 लाख रुपयेपर्यंत आणि परदेश शिक्षणासाठी 20 लाखापर्यंत आपल्याला अर्ज हे फक्त 4% व्याजदर आणि स्त्रियांसाठी 3.5% व्याजदराने आपल्याला अनुदान कर्ज हे मिळत असतं. त्यासाठी संकेतस्थळावर जावं लागेल आपल्याला stpps.slasdc.org. तसेच संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ ही देखील सामाजिक न्याय विभागाअंतर्गत ही योजना येते. याचा उद्देश एकच आहे की राज्यात चर्मोद्योगाचा विकास म्हणजे अनुसूचित जातीतील जे बंधू भगिनी असतील यांच्या चर्मोद्योगातील कारागिरांचा विकास करणे. यासाठी वीज भांडवली योजनासाठी 50,000 ते 5 लाखापर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणाऱ्यांना 5 लाखापर्यंत कर्ज पुरवठा केला जातो. यामध्ये 50% अनुदान देखील आहे म्हणजे जवळपास 10,000पर्यंत तुम्हाला देखील याचं अनुदान मिळू शकतं. यासाठी प्रशिक्षण अत्यंत गरजेचं आहे म्हणजे बेरोजगार युवकांसाठी लागणारे तांत्रिक कौशल्य आपल्याला जिल्हास्तरीय कौशल्य दिलं जातं. विशेष सहाय्य एकूण निधी बघितलं आपण तर 10%पर्यंत निधी तुम्हाला याच्यामध्ये दिली जाते. आणि जे बांधव हे गट योजना म्हणजे स्टॉल लावतात थोडंफार म्हणजे रस्त्याच्या किनाऱ्याला वगैरे त्यांना देखील जवळपास 100% अनुदान आहे. आणि यासाठी सूक्ष्म पतपुरवठा योजना म्हणजे चर्मकार समाजातील लाभार्थ्यांना 5% दराने 40,000पर्यंत 10,000चे अनुदान तुम्हाला बंधूंनाही मिळत असतं. तसंच संत रोहिदास चर्मकार व चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ याच्या अंतर्गत 2-3 योजना येतात. त्यात आहे महिला समृद्धी योजना. यात तुम्हाला 5% दराने 40,000पर्यंत कर्ज मिळतं आणि त्याच्यावर तुम्हाला 10,000चे अनुदान देखील भेटत असतं. तसेच महिला किसान योजना ज्या महिलांच्या नावाने सातबारा असेल किंवा पती पत्नी या दोघांच्या नावाने सातबारा असेल किंवा जिथे फक्त पती नाव सातबारावर असे पतीचे प्रतिज्ञापत्र घेऊन महिलाला जवळपास 40,000पर्यंत तुम्हाला कर्ज मिळू शकतं आणि 10,000पर्यंत तुम्हाला त्यामध्ये अनुदान देखील भेटतं. त्यानंतर असते आपली शैक्षणिक कर्ज योजना म्हणजे व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणाकरता जर देशात शिक्षणाकरता आपल्याला 10 लाखापर्यंत कर्ज मिळतं आणि आपल्याला जर परदेश शिक्षण घ्यायचं असेल तर 20 लाखापर्यंत आपल्याला कर्जही मिळू शकतं. पुरुषांसाठी 4% व्याजदर असतं, स्त्रियांसाठी 3.5% व्याजदर हे असतं. तर बंधू आणि भगिनींनो ह्या आणि अशा भरपूर काही योजना आपल्या महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी योजना आहेत. तर मी आपणास या भागामध्ये आणि आपल्या अगोदरचे जे काही 2 भाग झाले या एकूण 2-3 भागामध्ये मी आपणास एकूण 9 प्रकारच्या हेडखाली आपणास विस्तृत असं मार्गदर्शन केलं. त्यात जर बघितलं आपण तर आवास, विशेष अर्थसहाय्य, तसेच आरोग्य, महिला व बालविकास, रोजगार स्वयंरोजगार, कृषी या पार्ट 2मध्ये आणि आजच्या याच्यामध्ये आपणास मी अन्न व नागरी पुरवठा, महामंडळे, कामगार परिवहन इत्यादी विषयी आपणास भरपूर काही सविस्तर असं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी आपण सर्व बंधू आणि भगिनींनो पार्ट 1 पण बघा, पार्ट 2 पण बघा आणि पार्ट 3 पण बघा. तसेच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेलच. जर आवडला असेल तर कृपया आपण हा व्हिडिओला लाईक करा. तसंच आपण इतर बंधू भगिनी आपण समाजात देणं लागतो म्हणून आपण आपल्या इतर बंधू भगिनींसाठी हा व्हिडिओ आपण शेअर करायचा आहे. शेअर करण्यासाठी तुम्ही तुमच्या सोशल मीडियात तुम्ही तो शेअर करू शकतात म्हणजे कोणाला याचा फायदा हा होऊ शकतो. तसंच आपण हा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब देखील करून घ्या. कारण की ह्या आपल्या कृषी सेवा या यूट्यूब चॅनलवर फक्त योजनेविषयीच नाही तर एकूण आपल्या कृषीविषयक सर्व पिकांचं मार्गदर्शन, सर्व गोष्टींचं मार्गदर्शन आपणास विस्तृत असं केलं जातं. आपण दररोज 1-2 दिवसाआड किंवा दररोज आपण व्हिडिओ हे अपलोड करत असतो. तर त्या सर्व व्हिडिओचा आपण आनंद घ्या, त्याचा लाभ घ्या आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये समाविष्ट करून घ्या. हीच मी आपणास सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. सुखी राहा, समाधानी राहा व आपल्यासोबत आपल्या भारत देशाचा देखील विकास व्हावा ही आपण सर्वांनी आशा बाळगूया. तर बंधू आणि भगिनींनो थांबतो. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय विज्ञान.